कशा आहात? आय होप छानच असाल. तर खूप छान अशी सकाळची जी आहे तर ती सुरुवात झालेली आहे असं म्हणायला देखील काही हरकत नाही. तर बाल्कनीत आलं तर मन असं छान प्रसन्न आणि किंवा कलरफुल फुलं बघून जे आहे तर ते मन खूप छान होतं किंवा खूप छान मॉर्निंगचा जो आहे तर तो फ्रेशनेस वाटतो. तर त्यासाठी सकाळी उठल्यानंतर थोडासा वेळ जो आहे तर तो बऱ्यापैकी मी बाल्कनीतच असते असं म्हणायला देखील काही हरकत नाही. कारण जो दिवसभराचा आपला जो रूटीन आहे तर तो छान हवा किंवा दिवस खूप छान जावा तर यासाठी खूप सारे ट्राय चालू असतात. तर बघा बाल्कनीत खूप छान अशी तुम्हाला सगळ्या प्रकारची जी फुलं आहेत किंवा कलरचे तर ते बघायला भेटतील असं म्हणायला देखील काही हरकत नाही. तर गार्डनिंग ही जी आहे तर ती खूप छान प्रकारे ऑर्गनाईज ठेवण्यासाठी नेक्स्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला नक्कीच यासोबतच्या टिप्स सांगेन. जर तुम्हाला हव्या असतील तर कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. तर त्यानंतर सगळं गार्डन जे आहे म्हणजेच की बाल्कनी माझी तर ती मी दाखवते. तरी ते मोगरा वगैरे बघू शकता. तर आता मोगऱ्याचा जो सीझन आहे तर तो बऱ्यापैकी चालू झाला आहे असं म्हणायला देखील काही हरकत नाही. आणि खूप साऱ्या ज्या कळ्या आहेत तर त्या आलेल्या. तर बघा मोगरा जो आहे तर तो खूप सारा जो आहे तो वाढलेला आणि त्याला कळ्या वगैरे भरपूर अशा येत नव्हत्या. तर त्यासाठी मी काय केलं, त्या मोगऱ्याची जी पानं आहेत तर ती बऱ्यापैकी फक्त पानच काढली आणि त्याचे ते देठ होते तर ते तसेच ठेवले. तर त्यानंतर तो छान अशा प्रकारे ग्रोथ झाला आहे किंवा फुटला आहे. आणि ह्या मोगऱ्याचा जो वास आहे तर तो खूप छान येतो. तुमच्या बाल्कनीत 4 किंवा 5 जरी फुलं आले तर सगळ्या घरभर जो वास आहे तर तो पसरला जातो. तर त्यासाठी ना हा जो मोगरा आहे तर तो 1 वर्षाचा आहे असं म्हणायला देखील काही हरकत नाही. कारण ह्या झाडाला जे आहे तर ते आता 1 इयर कंप्लीट झालेलं आहे. आणि हे झाड ऑब्व्हियसली तुम्ही जर रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहीत असेल की कुठून आणलेली आहेत. बहुतेक जी झाडं आहेत तर ती नर्सरीतून न आणता कुठे रिलेटिव्हकडे गेले किंवा मग पप्पांकडे गेले तर तिकडची बरीचशी झाडं आहेत तर ती आणलेली आहेत किंवा वहिनींकडून. तर इथे गुलाब पण बघू शकता किती छान प्रकारे फुटला आहे आणि त्यालासुद्धा आता खूप सारी फुलं येतील. तर बघा झाडांना फुलं आले तर ते लगेच छाटायचे की जेणेकरून ते पुन्हा छान असे बहरतील. तर त्यानंतर पुन्हा किचनमध्ये ऑब्व्हियसली लेडीज म्हटल्यावरती त्यांचा जो मॉर्निंग आहे किंवा त्यांची जी नाईट आहे तर ती बऱ्यापैकी किचनमध्ये जाते. घरात जर एखादी गृहिणी जर बराच वेळ एका ठिकाणी बसत असेल किंवा काम करत असेल तर ते किचन असं म्हणायला देखील काही हरकत नाही. तर हॉलमधून येताना जे दूध आहे तर ते बऱ्यापैकी दूधवाला घरीच दूध आणून देत असतो. तर ते दूध मी आता ठेवलेलं आहे एका बाजूला तापवायला आणि दुसऱ्या बाजूला जे आहे तर ती चालली होती नाश्त्याची तयारी. तर बघा बहुतेक वेळेस काय होतं, सकाळी नाश्ता पण असतो आणि मिस्टरांचा जो टिफिन आहे तर तो टिफिन पण असतो. तर ह्या सकाळच्या ज्या घाई गडबडीमध्ये आहे तर तो बराचसा स्वतःसाठी वेळ भेटत नाही किंवा पटकन असा काढला जात नाही असं म्हणायला देखील काय हरकत नाही. तर तुमच्या घरी सुद्धा असंच होतं का? तर आता बघा दूध तापायला ठेवल्यानंतर इथे जे आहे तर ते मी करत होते पीठ मळायची तयारी की जेणेकरून बाकीचा जो स्वयंपाक आहे म्हणजेच की भाजी वगैरे तर ती शिजेपर्यंत आपलं जे पीठ आहे तर ते छान भिजलं जाईल. तर बघा आता चपाती मऊ होण्यासाठी किंवा फुगण्यासाठी एक छान अशी मी तुम्हाला ट्रिक सांगते. तर बघा आपण पीठ मळताना काय करतो ऑब्व्हियसली की त्यामध्ये एकदाच पाणी ओततो आणि मग मळतो. तर असं न करता थोडं थोडं पाणी ओतायचं आणि नंतर पिठाला पाणी लावून ते मळायचं आणि जास्त पातळसुद्धा जे आहे तर ते करायचं नाही. तर इथे बघा आता मी पीठ चाळताना डायरेक्ट पीठ घेतलं. तर माझ्याकडे जे आहे मी जेव्हा दळण घेऊन येते तर एकदाच सगळं जे पीठ आहे तर ते चाळून ठेवते की जेणेकरून सकाळची जी घाई गडबड आहे तर ती खूप सारी कमी होते किंवा सकाळचा जो वेळ आहे तर तो बराच आपल्याला फ्री भेटतो. तर त्यासाठी ह्याच्या छोट्या छोट्या किचन टिप्स आहेत तर त्या मी करत असते. तरी ते आता छानपैकी पीठ मळून होईपर्यंत जे आहे तर ते आपलं दूध तापणार आहे. आणि त्यानंतर मॉर्निंगचा तर बघा आता उन्हाळा जो आहे तर तो ऑब्व्हियसली चालू झाला आहे. तर कोणाला जर वेट लॉस करायचा असेल तर ते उन्हाळ्यात पटकन आपण करू शकतो. कारण उन्हाळ्यात जे आहे तर ते खूप सारी भूक लागली जात नाही, तहान जी आहे तर ती खूप वेळा लागते. तर वेट लॉस करताना सगळ्यात अगोदर जे आहे तर ते तुम्ही मॉर्निंग ड्रिंकला विदाऊट शुगर कॉफी घेऊ शकता किंवा मग ग्रीन टी घेऊ शकता किंवा मग मध किंवा मग कोमट पाणी आणि लिंबू. तर यापैकी तुम्ही काहीही घेऊ शकता जे तुम्हाला सूट होतं. तर ते तुम्ही यामध्ये ट्राय करून बघायचं आहे. आणि त्यानंतर जे आहे तर ते आपल्याला कंपल्सरी एका दिवसाला 3 लिटर पाणी. तर तुम्ही त्यापेक्षा एक्स्ट्रासुद्धा जे आहे तर ते पिऊ शकता. पण नॉर्मली 3 लिटर जे पाणी आहे तर ते आपल्याला एका दिवसाला प्यायचं आहे. तर तुम्ही रात्रीपर्यंत किंवा मग सकाळपासून तर तुम्ही जो टाईम आहे तर तो टाईम ठरवून ठेवू शकता. तर बघा सकाळी 10 ते 5 पर्यंत ह्या वेळामध्ये जो आहे तर ते तुम्ही 3 लिटर पाणी पिऊ शकता. तर नॉर्मली असंच का? तर इथे बघा मी आता माझा जो ग्रीन टी आहे तर तो घेते आहे. तर परत आपल्या विषयावरती येऊयात. तर असंच का करायचं आहे? कारण बघा पाणी जर पिलं तर सारखं युरिनला येते. हे
ठरलेलंच आहे. तर रात्रीची तुमची झोप मोड होऊ नये आणि झोपायचं जे तारतंत्रे आहे तर ते बिघडू नये, तर यासाठी सकाळी तुम्ही 10 किंवा 11 किंवा 12 ते 5 असं सुद्धा करू शकता. तुम्हाला जो टाईम पॉसिबल होईल तो. तर संध्याकाळी किंवा इव्हिनिंग व्हायच्या आतमध्ये जे आहे तर ते तुमचं पाणी संपलं पाहिजे. अशा पद्धतीचं टार्गेट ठेवून तुम्ही ते नक्की करून बघा. तर रिझल्ट हा 100% आहे. कारण मी प्रत्येक वेळी जे आहे तर करत असते किंवा जर कोणाला सांगायचं असेल तर अशाच वेनी सांगत असते की तुम्ही असं प्रॉपर करा. तर वेट कमी करण्यासाठी बघा जेवण वगैरे प्रॉपर करा. असं नाही की आता उन्हाळा चालू आहे, जेवण तर प्रत्येकाने जे आहे तर ते प्रॉपर केलं पाहिजे. फक्त बाहेरचे जे पॅकेटवाले किंवा बेकिंग किंवा बेकरीचे जे पदार्थ आहेत तर ते खाणं अवॉइड करा. त्याने तुम्हाला रिझल्ट जो आहे तर तो लवकर भेटेल. सो चला आता स्वयंपाकाला करते आहे सुरुवात. तर इथे जे आहे तर ते बऱ्यापैकी आता पोहे करायची तयारी चालली होती. कारण मुलांना आणि मिस्टरांना जे आहे तर ते सकाळी खायचे होते पोहे आणि पीठ जे आहे तर ते मागाशीच आपण मळून ठेवलं. तर त्यानंतर मी आता इथे पोहे करणार आहे. आणि आज जे आहे तर मिस्टरांना जे आहे तर ती भाजी करून झाली होती आणि नंतर जे आहे तर ती कौस्तुभसाठी करायची होती. तर त्याला टोमॅटोची चटणी जी आहे तर ती खूप आवडते. तर त्याच्यासाठी स्पेशल अशी आज चटणी करणार होते. त्यांची जी भाजी आहे तर ती मागाशीच करून झाली होती. नॉर्मली व्हिडिओ शूट केला होता, कॅमेरा लावलेला, पण माझ्या लक्षातच नाही की मी चालू केले की ऑफ आहे. सो त्यामुळे तो जो थोडासा व्लॉग आहे तर तो माझ्याकडून मिस झाला. तर त्यानंतर बघा इथे बऱ्यापैकी जे आहे तर सगळीच कामं सकाळी चालू होतात असं म्हणायला काही हरकत नाही. तर बऱ्यापैकी प्यायचं जे पाणी आहे तर ते भरून ठेवावं लागतं. कारण एक्वामध्ये जे आहे तर ते 9 ते 10 लिटरच पाणी बसतं. आणि घरात लहान मुलं आहेत, कधी एक्स्ट्राचे पाहुणे येऊन जातात किंवा मग स्वयंपाकाला जे आहे तर ते मी एक्वाचंच पाणी वापरते. तर त्यासाठी जे आहे तर पाणी अशा पद्धतीने भरून ठेवावं लागतं. तर तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिलेलं छान आहे किंवा पौष्टिक आहे, त्यामधून लोह वगैरे भेटतं किंवा आयरॉन. तर त्यासाठी मी जे आहे तर ते बहुतेक करून तांब्याचाच हंडा जो आहे तर पाणी स्टोअर करण्यासाठी वापरत असते. तर त्यानंतर कांदा वगैरे चिरून झाला आणि सगळ्यात अगोदर जे आहे तर ते मी शेंगदाणे भाजून घेतले. तर बघा मला स्वतःला जे पोह्यात शेंगदाणे आहेत तर ते खूप आवडतात. तर त्यासाठी शेंगदाणे टाकायला कंजूशी जी आहे तर ते अजिबात मी कधी करत नाही. तर इथे जे आहे तर ते थोडेसे अगोदर तसेच जे आहे तर ते भाजून घेतले आणि त्यानंतर त्याच्यात तेल वगैरे जे आहे तर ते ॲड केलं होतं. तर यामध्ये तुम्ही सगळ्यात अगोदर कांदा देखील भाजू शकता. तर नॉर्मली काय होतं, शेंगदाणे जे आहे तर ते भाजायला वेळ लागतो आणि कांदा जो आहे तर तो पटकन भाजला जातो. तर त्यासाठी काय करायचं आहे, अगोदर जे आहे तर ते शेंगदाणे भाजायचे आणि नंतर कांदा, की जेणेकरून दोन्ही जे आहे तर ते छानपैकी भाजले जातील. आणि त्यानंतर तुम्ही यामध्ये शिजवलेला बटाटा जो आहे तर तो देखील टाकू शकता. तर त्यानेसुद्धा खूप छान पोहे होतात. तर आज जो आहे तर तो बटाटा मी शिजवला नव्हता, आज साधेच पोहे करणार होते. तर त्याची जी रेसिपी आहे तर ती मी एकदा नक्कीच तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन. तर इथे बघा कांदा जो आहे तर तो टाकून परतून झाल्यानंतर मिरच्या सुद्धा मी त्यासोबत टाकल्या होत्या, की जेणेकरून त्यासुद्धा छान अशा परतल्या जातील. तर ह्या फोडणीमध्ये जिरी आणि मोहरी आणि कढीपत्ता देखील तुम्ही यामध्ये लगेच ॲड करू शकता. आणि हळद जी आहे तर हे सगळं परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायची, की जेणेकरून ती जळली जाणार नाही आणि त्याचा जो कलर आहे तर तो पोह्यांना खूप छान असा उतरण्यासाठी. तर ह्या स्टेजला बघा मी यामध्ये टाकलेला आहे कढीपत्ता आणि बऱ्यापैकी आता सगळं भाजले तर त्यामुळे टाकलेलं आहे आपली चिमूटभर हळद. तर जितपत तुमचे पोहे आहेत तर तेवढी तुम्ही त्यामध्ये हळद टाकू शकता. आणि त्यानंतर बघा मी यावरती थोडंसं मीठ भुरभुरणार आहे, कारण हे जे शेंगदाणे आहे तर ते आणले लागू नये यासाठी चवीपुरतं जे आहे तर ते थोडंसं मीठ. आणि त्यानंतर आपण जे छान असे निवडून भिजवून घेतलेले जे पोहे आहेत तर ते यामध्ये अशा पद्धतीने टाकून घेणार आहे. तर पोह्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, नॉर्मली सगळेच असे करतात, पण ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, की जेणेकरून अशाच जे नवीन नवीन गोष्टी आहेत तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करत राहीन आणि माझे अनुभव जे आहेत तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगत राहीन. यासाठी तर छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला ते पोहे. आणि त्यानंतर तुम्ही ते बघू शकता पोह्यांचा जो कलर आहे तर तो किती छान आणि भन्नाट आलेला आहे असं म्हणायला देखील काय हरकत नाही. तर त्यानंतर वरतून जे आहे तर ते थोडीशी मी कोथिंबीर बुरबुरली होती. आणि त्यानंतर झाला नाश्ता वगैरे सगळं करून आता पुढची जी आहे तर ती तयारी चालू झाली. तर चहा वगैरे बघा, ज्याची जशी आंघोळ होईल तर तशी चहा वगैरे चालूच असतो. तर त्यानंतर इथे जे टोमॅटो आहे तर टोमॅटोची करायची होती चटणी आणि त्याचा चालली होती सगळी तयारी. तर इथं तुम्ही मॉर्निंगचा किचन ओटा बघू शकता, किती खूप सारा जो पसारा आहे तर तो किचन ओट्यावरती होतो किंवा झालेला आहे असं म्हणायला देखील काय हरकत नाही.
टोमॅटो जे आहेत तर ते छान असे कट करून, तर बारीक कट न करता मोठे मोठे जे आहेत तर ते मोठे कट आपल्याला कट करून घ्यायचे आहे, की जेणेकरून त्याचा गाळ होणार नाही. तर आपण टोमॅटो जर बारीक कापला तर टोमॅटोच्या चटणीमध्ये जे आहे तर ते गाळ होऊन जातो त्याचा बऱ्याच वेळा. तर त्यामुळे टोमॅटो जे आहे तर ते थोडेसे मोठ्या साईजचे ठेवायचे, की जेणेकरून त्याचा गाळ होणार नाही यासाठी. आणि लहान मुलांना देखील ती पटकन आणि त्यांच्या हाताने खाता येईल. तर यासाठी ही जी ट्रिक आहे तर ती मी बराच वेळा करत असते. तर सकाळी माझी तरी खूप सारी जी धावपळ आहे तर ती होत असते, कारण ॲट अ टाईम नाश्ता, टिफिन किंवा कौस्तुभचं आवरायचं. परत जर 2 लहान मुलं असतील तर थोडाफार जो वेळ आहे तर तो त्यांना जातोच किंवा द्यावा लागतोच. आणि सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण व्हिडिओमध्ये शूट करू शकत नाही. हे सुद्धा बऱ्याच वेळा होतं. तर माझ्या बाबतीतसुद्धा बऱ्याच वेळा ह्याच गोष्टी घडतात. तर बघा, कढईमध्ये जे आहे तर त्या अगोदर लसूण जो आहे तर तो तुम्ही टेचून देखील घालू शकता. मी तर घेतलेला आहे चिरून, कारण कौस्तुभला जो आहे तर तो बऱ्यापैकी लसूण आवडत नाही. आणि टिफिनला जर दिला तर मोठा असला तर तो पटकन काढून साईडला ठेवू शकतो यासाठी. तर त्यामुळे मी त्यासाठी तो लसूण जो आहे तर तो तसा चिरलेला, आणि हिरव्या मिरच्या आणि कांदा. तर तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार जो कांदा आहे तर तो घालू शकता. काहीजण खूप वापरतात आणि काहीजण खूप कमी. तर आमच्या घरीसुद्धा तसंच आहे, की जास्त कांदा जो आहे टोमॅटोच्या चटणीतला तर तो खात नाहीत. तर त्यामुळे कांदा जो आहे तर थोडाच टाकलेला. आणि त्यानंतर मी टाकला होता कढीपत्ता आणि फोडणीला जिरे, मोहरी आणि थोडीशी चिमूटभर हळद. तर अशा पद्धतीने जी आहे तर फोडणी दिलेली. आणि त्यानंतर आता छान असा फ्रेग्रन्स किंवा वास येण्यासाठी मी फोडणीतच कोथिंबीर टाकत असते, की जेणेकरून तेलात जो त्याचा वास आहे तर तो छानपैकी सगळ्या चटणीला येईन यासाठी. तुम्ही नंतर देखील टाकू शकता. तर ह्या स्टेजला जर तुम्ही टाकली तर खूप छान वास येतो टोमॅटोच्या चटणीला. आणि त्यानंतर आता चवीनुसार मीठ. तर तुम्ही किती टोमॅटो घेतलेत तर त्या टोमॅटोच्या चवीनुसार जे आहे तर मीठ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ते स्वच्छ असे धुवून घ्यायचेत. आणि धुतल्यानंतर त्यांचा तो थोडासा आंबटपणा आहे तर तो कमी होतो. तर त्यामुळे अशा पद्धतीने जे आहे तर ती मी घेतली होती फोडणी देऊन. तर त्यानंतर बघा, इथे जी थोडीशी कोथिंबीर आहे तर ती मी लास्टला वरतून टाकण्यासाठी जे आहे तर ती उरवून ठेवली होती, असं म्हणायला देखील काही हरकत नाही. तर छान असे जे टोमॅटो आहेत तर ते घेतलेले आहेत मिक्स करून. आणि आता मी शेजारच्या गॅसवर ठेवणार होते, कारण ॲट अ टाईम जे आहे तर ते सकाळी मगाशीच बोलले की खूप सारी घाई असती. तर इथे करायच्या होत्या चपात्या. तर चपातीसाठी जो आहे आता तवा ह्या गॅसवरती ठेवणार होते. आणि आपल्या ज्या चपात्या आहेत तर त्या घेणार होते लाटून. तर आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चपाती देखील बघायला भेटतील, की कशा पद्धतीने त्या फुगल्या जातात, किंवा लेयर्समध्ये चपात्या कशा करायच्या, की जेणेकरून घडीच्या चपात्या केल्या तर त्या खूप मऊ राहतात आणि फुगल्यासुद्धा खूप छान प्रकारे जातात. तर बघा, आता त्या साईडला ठेवल्यानंतर मी आता त्याच्यात जे आहे तर ती कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, की जेणेकरून किचन ओट्यावरचा जो थोडासा पसारा आहे तर तो कमी होईल. तर पटकन तो पसारा आवरून घेतल्यानंतर मी ते घेतलेलं आहे पीठ मळायला. तर केव्हा तुम्ही गव्हाचं पीठ मळता किंवा चपातीचं पीठ, तर त्याला तेल लावून न ठेवता तसंच झाकून ठेवायचं आहे. तर आधीमध्ये टोमॅटोची चटणी देखील हलवायला लागत होती. तर त्यानंतर मी आता इथे तेल लावून मळून घेणार आहे. तर अगोदर तेल न लावता नंतर आपल्याला जे आहे तर ते तेल लावून घ्यायचं आहे मळून, अशा पद्धतीने. तर ते सगळं मळून होईपर्यंत आपली जी टोमॅटोची चटणी आहे तर ती फायनली झाली होती आता तयार. तर यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूट देखील घालू शकता. तर प्रत्येकाला आवडेल असं नाही, तर तो तुम्ही स्किप देखील केला तरी काय हरकत नाही. तशीसुद्धा जी आहे तर ती खूप छान जी आहे तर ती टोमॅटोची चटणी लागते. तर 5 ते 7 मिनिट जे आहे तर ते आपल्याला कणिक जे आहे तर ते छानपैकी. तर त्यानंतर बघा, इथे आता चपात्या करताना आपण गॅस कशा पद्धतीने वाचवू शकतो, किंवा आपला जो गॅस आहे तर तो 1 ते 3 दिवस कशा पद्धतीने आपण एक्स्ट्रा वाढवू शकतो. तर इथे बघा, चपाती जेव्हा करतो तर बरेच जण काय करतात, कणिक तसंच ठेवतात आणि एक गोळा जो आहे तर तो कणकेचा चपाती करताना तोडून घेतात. तर मी तशा पद्धतीने करत नाही. कणिक जे आहे तर त्याचे एकदाच सगळे गोळे करून ठेवायचे. आणि आपला जो रोजचा ठरलेला अंदाज आहे तर त्याच अंदाजाने तो गोळा जो आहे तर तो घेते किंवा घेतला जातो. आणि एकदा जर सगळे गोळे करून ठेवले तर आपल्याला गोळे करायचा जो वेळ आहे किंवा टाईम तर तो बऱ्याच प्रकारे वाचला जातो. आणि आता गॅस कसा वाचतो तर ते मी तुम्हाला सांगते. तर बघा, आपण एकदा चपाती भाजायला लागलो तर दुसरी चपाती जी आहे तर ती पटावरती तयार झालेली पाहिजे, की जेणेकरून तव्यातली चपाती भाजेपर्यंत जर लाटलेली चपाती जी आहे तर ती तयार असेल तर तव्यातली चपाती काढली की पटावरची चपाती जी आहे तर ती लगेच तव्यात जाते. तर मधला जो अंतर आहे किंवा तवा तापायला जितका गॅस जातो तर तोपर्यंत दुसरी जी चपाती आहे तर ती त्यामध्ये भाजली जाते.
तर यासाठी आणि ही जी ट्रिक आहे तर ती आपण अशा पद्धतीने जो आहे तर तो गॅस वाचवू शकतो. तर तुम्हाला कशी वाटते किंवा काय वाटतं आहे ते कमेंट्समध्ये सांगायला मला अजिबात विसरू नका. तर आपण जेव्हा स्टार्टिंगला चपाती लाटतो तर तवा जो आहे तर तो मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे. जर जास्त मोठा करून ठेवला तर चपाती जळते आणि मोठ्या गॅसवर जर चपाती भाजली तर ती अजिबात जी आहे तर ती फुगत नाही आणि लो फ्लेमवर जर चपाती भाजली तर ती खूप कडक होते. तर आपण जेव्हा तव्यात चपाती टाकतो तर तेव्हा गॅस जो आहे तर तो फुल करायचा आहे आणि जेव्हा चपाती थोडीशी भाजायची राहते तर तेव्हा एकदम लो करून द्यायचं आहे. मीडियम गॅसवर जो आहे तर तो चपाती शक्यतो जास्त भाजायची आहे, कारण जास्त लो फ्लेमवर किंवा जास्त हाय फ्लेमवर भाजली तर जळते आणि लो फ्लेमवर भाजले तर चपाती कडक होते. तर ही सुद्धा चपातीसाठीची एक ट्रिक होती की अशा पद्धतीने जी आहे तर ते तुम्ही चपाती करू शकता. आणि इथे बघू शकता तुम्ही चपाती जी आहे तर ती किती छान प्रकारे फुगली जाते. तर याच्यावरती जो आहे तर तो शॉर्ट्स व्हिडिओ मी लवकरच करणार आहे की कशा पद्धतीने कणिक वगैरे मळायची. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. तर इथे बघा सकाळचा स्वयंपाक वगैरे जो आहे तर तो सगळा झाल्यानंतर किचन ओटा जो आहे तर डेली अशा पद्धतीने मी क्लीन करून घेत असते की जेणेकरून घरात ज्या झुरळ वगैरे आहे तर ते अजिबात होत नाही. आणि किचनमध्ये आलं तर आपलं मन जे आहे किंवा माइंड तर ते खूप छान प्रसन्न वाटतं. तुम्ही कधीही किचनमध्ये आला तर पसारा वगैरे जर किचनवर दिसला तर अजिबात काम करू वाटत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं किचन जे आहे तर ते नक्की ऑर्गनाईज करा आणि आपलं जे मन आहे तर ते खूप छान हॅप्पी आणि प्रसन्न ठेवायचा नक्की प्रयत्न करा. सो अशाच पद्धतीचे ज्या नवीन नवीन टिप्स आहेत तर त्या मी नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवत राहीन. तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. तर फायनली तुम्ही माझा किचन ओटा जो आहे तर तो बघू शकता किती छान प्रकारे जो आहे तर तो क्लीन करून झालेला आहे. सो चला आता भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.